मुंबईतील दादर येथील छत्रपती शिवाजी महाराज मैदानाजवळ असलेल्या मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावर आज काही समाजकंटकांनी रंग फेकल्याचा दावा शिवसेना ठाकरे गटाने केलाय। या घटनेनंतर शिवाजी पार्क परिसरात शिवसैनिकांनी एकच गर्दी केली होती, त्यामुळे परिसरात तणाव निर्माण झाला होता। कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी पोलिसांचे एक पथक घटनास्थळी दाखल झालं आहे। नेमकं काय घडलंय याविषयी सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात। नमस्कार, आपण पाहताय लोकसत्ता लाईव्ह। या संपूर्ण घटनेची माहिती मिळताच स्थानिक आमदार महेश सावंत आणि खासदार अनिल देसाई घटनास्थळी दाखल झाले। यावेळी ते म्हणाले की काही समाजकंटकांनी पुतळ्यावर रंग फेकलाय। कदाचित या भेकडांच्या अवलादींवर संस्कार झालेले नसतील। पोलीस त्यांचा शोध घेत आहेत। अशा घटना पाहून पोलीस यंत्रणा काय करते, सरकार काय करते असे प्रश्न पडतात। या घटना निषेध करण्यापलीकडच्या आहेत। सरकार कायदा व सुव्यवस्था राखण्यात अयशस्वी ठरत असल्याचं दिसतंय। तसंच या संदर्भात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना या घटनेची माहिती दिली आहे। आम्ही आमच्या पद्धतीने ही घटना हाताळत आहोत। अशा समाजकंटकांना, भेकडांना योग्य प्रत्युत्तर दिलं जाईल। पोलीस त्यांचा शोध घेत आहेत। पुतळ्याच्या आसपास असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याचं फुटेजही तपासलं जात आहे। आम्ही या परिसराची स्वच्छता केली आहे। अशा घटना पाहिल्या की मुंबई सुरक्षित नाही याची पुन्हा पुन्हा प्रचिती येते। या घटना घडत असताना पोलीस काय करतंय तर सरकार त्यांच्याच भलत्या सलत्या गोष्टीत मशगूल आहे, अशी प्रतिक्रिया अनिल देसाई यांनी दिली आहे। दरम्यान या प्रकरणी आता अज्ञातांविरोधात शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे। त्याचबरोबर या संपूर्ण प्रकरणाची माहिती मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देखील घेतली असल्याचं समोर आलं आहे। जीतू थोड़ा मागे की कैमरा ये नका पुढे जाओ, ये पुढे नका बाहेर येते काय करताय? आता या संपूर्ण प्रकरणी पुढे काय घडामोडी घडणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। या संदर्भातील अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी लोकसत्ताच्या YouTube चॅनेलला सबस्क्राईब करा आणि पाहत रहा लोकसत्ता लाईव्ह।